कुठल्याही प्रकारचं वाटण न वापरता घरच्याच मसाल्याने झटपट तयार होणारं सुक्कं चिकन. तर हे सुक्कं चिकन बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे बोनलेस चिकन. इथे मी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलंय. चिकन हड्डीचं असेल तरीसुद्धा चालेल. आता या चिकनमध्ये घालण्यासाठी एक पेस्ट करून घेऊ. त्यासाठी लसूण, आलं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घ्यायची आणि ती खलबत्त्यामध्ये छान अशी जाडसर वाटून घ्यायची. आलं, लसूण, मिरचीची पेस्ट तुम्ही मिक्सरला सुद्धा करून घेऊ शकता, पण अशा प्रकारे खलबत्त्यामध्ये वाटून घेतली तर त्याची टेस्ट अजून छान येते. आता ही तयार केलेली पेस्ट आपण चिकनमध्ये घालू. चिकन आपल्याला थोडा वेळ मॅरिनेट करून घ्यायचं आहे. त्यासाठी ही पेस्ट चिकनला लावून घ्यायची. सोबतच यामध्ये चवीनुसार मीठ, थोडीशी हळद आणि लिंबाचा रस घालायचा. चिकनला हा सगळा मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा, म्हणजे चिकन मिक्स करून घ्यायचं. चिकनमध्ये हे हळद, मीठ, आलं लसूणची पेस्ट छान असं मुरलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला हे कमीत कमी अर्धा तास तरी मॅरिनेट करून ठेवायचं आहे. सुक्कं चिकन बनवण्यासाठी पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल घाला. तेल गरम झालं की यामध्ये थोडेसे खडे मसाले घालायचे. यामध्ये मी जिरं, मिरं, लवंग, दालचिनी, वेलची घेतली आहे. थोडासा हिंग घालायचा. त्यानंतर कढीपत्त्याची पानं घालायची. कढीपत्त्याने खूप छान टेस्ट येते चिकनला. कढीपत्ता जरूर घाला. त्यानंतर 2 मीडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतलेत. कांदा हलका गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा परतून झाला की त्यामध्ये मसाले घालायचे. लाल तिखट चवीनुसार घाला. 1 चमचा धणे जिरे पूड घालायची. 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, याने रंग छान येतो. आणि 1 चमचा चिकन मसाला. चिकन मसाला नसेल तर गरम मसाला पण घालू शकता. या मसाल्यामध्ये मी हळद घालत नाहीये, कारण हळद आपण चिकनला लावलेली आहे. आता यात मॅरिनेट केलेलं चिकन घालून छान परतून घ्यायचं. यामध्ये पाणी न घालता बारीक गॅसवरच झाकण ठेवून चिकन शिजवून घ्यायचं. 1-2 मिनिटांमध्ये एक वाफ आली की पुन्हा चमच्याने परतून घ्यायचं. यामध्ये बघा चिकनला असं पाणी सुटलंय. यातच चिकन शिजवून घ्यायचं. पुन्हा झाकण ठेवून चिकन शिजू द्या. बघा हे आता छान सुक्क झालंय आणि चिकन पण शिजलंय. शेवटी वरून तुम्ही थोडंसं तूप किंवा बटर घालू शकता. थोडासा चिकन मसाला किंवा गरम मसाला भुरभुरायचा. भरपूर फ्रेश कोथिंबीर पण घाला आणि मस्त चमचमीत सुक्कं चिकन सर्व करा. तर ही साधी आणि सोपी रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा. आवडल्यास कमेंट करून मला नक्की कळवा. त्याचबरोबर शेअर पण करा. चला तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये. बाय बाय.